विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचे 2 बळी. लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबागा, आंबे, ज्वारी, गहू, हरभऱ्याची माती. रब्बीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. लाचखोरीच्या प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात विरोधक आंदोलन करणार, तर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेत्यांना आठवणींचा गहिवर. मुश्रीफ, आदिती तटकरे, रोहित पवार, वळसे पाटलांना अश्रू अनावर. वरळीमध्ये सर्वपक्षीय शोकसभेला अदानी अंबानींपासून गडकरींपर्यंत दिग्गज एकवटले. राज्य भाजप कार्यकारिणीची आज घोषणा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकारिणी जाहीर करणार. रवींद्र चव्हाणांच्या कार्यकारिणीत कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. बनावट जन्मदाखला प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या पाठपुराव्यासाठी मालेगावात. सोमय्यांच्या दौऱ्याला महापौर, उपमहापौरांचा विरोध. बदलापुरातील स्त्रीबीज विक्री रॅकेटचे तेलंगणा, केरळपर्यंत धागेदोरे. अटक केलेल्या महिलांच्या तपासात रॅकेटचं महाराष्ट्राबाहेरील कनेक्शन उघड. एमएसआरटीसीच्या बसेससाठी लागणाऱ्या डिझेलसाठी राज्याबाहेरील पुरवठादारांनाही दर सादर करण्याची मुभा. राज्य महसुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता, तर एमएसआरटीसीचा फायदा होणार. भारताचे सर्वपक्षीय खासदार पुन्हा परदेश दौऱ्यावर जाणार. 64 देशांचा दौरा करून संसदीय डिप्लोमसी राबवणार. सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळांचं नेतृत्व. 2020 विश्वचषकात वेस्ट इंडिजची तडाखेबाज बॅटिंग. विश्वचषकातली आजवरची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या. 20 षटकात 254 धावांचा डोंगर. झिम्बाब्वेला 107 धावांनी धोबीपछाड. भारताची वाट बिकट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.